दया तिचे नाव, दया तिला म्हणतात. कोण दया? कोण परवा विचारलं गेलं तेवढे ती पुट्टपूजी मम्मी दया बघ ती दया नाही रे. दुसरा म्हणजे खुशी आहे म्हणला दया. महाराजांनी तिची व्याख्या सांगितली. दया तिचे नाव, भूतांचे पालन. म्हणजे महाराज कोणी गाई पालन करत, कोणी शेळी पालन करत, तसं काही लोक भूत बी पाळतात. तो भूतांचे पालन जे सजीव आहे, ईश्वराच्या जीवसृष्टीमध्ये असणारे त्या ठिकाणी दुबळे जीव आहेत, त्यांच्यावरती दया करणे, गोरगरिबांवरती दया करणे, जे निरुपद्रवी प्राणी आहे त्यांच्यावरती दया करणे म्हणजे भूतांचे पालन. महाराजांनी म्हटलं जे जे भेटे भूत, जीव मात्राला भूत म्हटलेलं आहे. भूत योनी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनुष्य योनी, देव योनी, त्यातले भूत योनी. काही लोक नाही मानत नको मानू. रामायणात एक प्रसंग येतो, म्हणे ती मंथरा हिवराच्या झाडाखाली जाऊन बसली होती, तिची बुद्धी भ्रष्ट झाली असं रामायणकार सांगतात. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत तो विषय घेतलेला आहे. हिवराचे सावली सज्जनाचे ज्ञानोबराय म्हणतात, हिवराच्या झाडाखाली बसू नये, झोपू नये, जेवण करू. मग काय आपण काय म्हणे, मग काय बस जपी दे, काय वस्तू अनुभव घे ना. महाराज म्हणतात हे जे आम्ही सांगितलंय तू का म्हणे मज, आणि ते या जगात संतांना अनुभवाला ते जगाला दिले. नका मानू तुम्ही भूत, नका मानू. आम्ही आमच्या ज्ञानोबा आमच्या मायावर आमचा भरोसा आहे. आमची माय नानाबाई सांगते पडे भूतबाधा. हनुमान चालीसामध्ये उल्लेख येतो भूतपिशाच आहे. परदेशामध्ये त्याच्यावरती संशोधन सुरू आहे की खरंच भूतयुनी आहे का. युट्यूबला एक व्हिडिओ आलेला आहे. टेस्ला कंपनीच्या कारना अशी स्क्रीन बनवली, रात्री चालताना स्क्रीनवरती जर काही असलं तर त्याच्यावरती स्क्रीनवर दाखवतं. कीर्तन झालं तुम्ही पाहू शकता युट्यूब. टेस्ला कंपनी भूत सर्च करतं असं त्यांनी सांगितलंय. आता तुम्ही याला अंधश्रद्धा वाढवणं म्हणा की काही म्हणा, पण मग ते परदेशी लोक त्याच्यावरती संशोधन करतायत. आहे ते आमची आई ज्ञानाबाई सांगते म्हणून आम्ही मानतो, नाही मानत काही लोक. रात्री 11 वाजता बाळगला एक झाला बस स्टँडवर भजनी मंडळ बसलो होतो, भजन आटोपलो. त्याला जायचं होतं पाचोरा. त्याच्याने आता एवढी रात्री झाली, दीड वाजला आमोशाची रात्री कुठे जात होतं जेवण कर म्हणजे आमच्या बारावर इतके सुंदर मंदिर आहेत आमचे, जेवण करी त्या ठिकाणी झोपून गेलो. नाही आपण घाबरत नाही म्हणले. पुढे कॉर्नरला भूत दिसत भाऊ. तो म्हणे मी आता कितला भूत खाई गेलो म्हणे. निघ आगोगाने निघ. आगून गाड्या निघाला, पुढे चालला ना, अर्ध्या रस्त्यात गेला. समोर पांढरा सफेद कपड्यावर एक माणूस चालत होता. त्याला वाटलं काय विचित्र पोर आहे, भीती घालतात लोक इथे. हा माणूस चालला, झप पावलं जाऊन त्याच्याकडे गेलो. म्हणले का कुठले तुम्ही? म्हणे वाढत चालू. पुण्य गाणे म्हणजे चालले पुढे रस्त्याला. म्हणले काय तुमच्या गावातले लोक? मला भीती घातली त्यांनी. ते सांगता या रस्त्यात होत निघतं. तर म्हणलं का खरंच निघतं का? तो म्हणे पण नाही सांगतात. म्हणले कसं काय? म्हणले म्हणले मरूनच 12 दिवस झाले. भूतांचे पालन याचा अर्थ जीव मात्र, सजीव सृष्टीमध्ये असणारे निरुपद्रवी जीव, गरीब दुबळे यांना भूतांचे पण आणि निर्दळन. कंटक म्हणजे काटा. काही समाजातले काटे, काही परमार्थातले काटे, काही गावातले काटे, काही धर्माचे आळ काटे आहेत, काही परमार्थाचे आळेणारे काटे आहेत. महाराज सांगतात त्या काट्यांचं निर्दळन करायचंय, संपवायचे आहेत त्यांना. आणि ज्यांनी ही चूक केली, ज्यांनी काटे वेळीच काढले नाही, इतिहास त्यांना कधीच विसरला नाही. शिवचरित्रामध्ये एक व्याख्यान येतं. शिवचरित्रामध्ये गाजलेलं नाव आहे, महाराजांचे सरसेनापती होते, त्यांचं नाव आहे प्रतापराव गुजर. प्रतापराव गुजर यांचं ओरिजिनल नाव आहे कुडतोजी गुजर. यांना प्रतापराव खिताब देण्यात आला. प्रतापराव हा खिताब आहे, पदवी आहे, सन्मान आहे. का दिला तर मिर्झा राजे जयसिंग जेव्हा स्वराज्य बुडवायला आले, त्यांनी स्वराज्याला वेठीस धरलं, तेव्हा महाराजांनी तह करायचं ठरवलं. पण त्याच्या आधी महाराज परेशान होते, चिंताग्रस्त होते की या संकटातून बाहेर पडायचं कसं. आपला राजा परेशान आहे, आपला राजा चिंतेत आहे, आपला राजा त्या ठिकाणी दुःखी आहे. म्हणून प्रतापराव गुजर यांनी मिर्झा राजांवरती एकट्याने जाऊन अटॅक केला होता.
त्यांना मारलं नाही. मिरझांनी त्यांचं कौतुक केलं की तुमची स्वामी भक्ती, स्वामी काच गुरु भक्ती, पितृवचन या मातीने, या महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेनं भागवत धर्मानं दिलेली ही त्या ठिकाणी शिकवण. शेवटी त्यांना परत कोंढाण्यावरती पाठवलं आणि एवढा मोठा पराक्रम त्यांनी केला म्हणून कुडतोजी गुजर यांचं नाव ठेवलं प्रतापराव गुजर. काय केलं प्रतापरावांनी ऐका. बहलोल खान नावाचा सरदार मुघलांचा स्वराज्यावरती चालून आला. गाई वासरं कापल्या गेले, स्वराज्याची नासधूस झाली, आया बहिणी पळवल्या गेल्या, सगळीकडे त्राहिमाम झालं. महाराजांनी त्या बहलोल खानाचा बंदोबस्त करण्याकरता प्रतापराव गुजर यांना पाठवलं. प्रतापरावांनी त्यांची नाकेबंदी केली. सैन्यात किंवा लढाईमध्ये नाकेबंदी हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी मायबापू प्लस पॉइंट मानला जातो. शत्रू सैन्याची नाकेबंदी, त्यांची रसद तोडली आणि रसद तुटली, भुके मारायला लागले आणि बहलोल खानाला सांगितलं, प्रतापराव आप शेर दिल इंसान, आपका राजा भगवान का स्वरूप है. मेरी सारी फौज भूख के मारे बेहाल है. प्रतापराव एक वेळ फक्त धर्मवाद करून द्या, पुन्हा स्वराज्याकडे वाकड्यानंच ऋण पाहणार नाही. मराठी माणूस भोळा सांग, हरकत नाही जा. त्यांनी त्याला धर्मवाट मोकळी करून दिली. जेव्हा हे महाराजांना कळालं तेव्हा महाराजांनी एक पत्र लिहिले. ते पत्र आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि राजाने लिहिलं होतं, प्रतापराव सर नौबत असून शिपाईगिरी केली, हातात आलेल्या शत्रूला जिवंत सोडलं, सुला काय म्हणून केला, तो साप आहे तो उलटणार पुन्हा नसणार. म्हणून प्रतापराव हाती आलेल्या सापाला जिवंत सोडण्याचं पातक केलेलं आहे. जोपर्यंत बहलोलला मातीत घालत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका. पत्र लिहिलं. पत्र प्रतापरावांच्या हातात पडलं. महाराजांचा चिडलेला चेहरा समोर आलेला आहे आणि प्रतापराव सुडानं पेटून उठले, बहलोल बहलोल बहलोल. आणि त्यांना कळालं नेसरीच्या खिंडीमध्ये 35,000 सैन्यासहित बहलोल खान थांबलेला आहे. उठले प्रतापराव, पण उठला पिलाजी, उठला विठोजी आणि वेडात वीड दौडले साथ. शूर आणि सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देव देश धर्मासाठी प्राण घेतले हाती. प्रतापराव गेले, संपले. काय चुकलं त्यांचं ऐका. ज्या बहलोल खानाला त्यांनी हाती आल्यानंतर धर्मवाट वाकडी करून दिली, त्याने त्याच बहलोल खानाने प्रतापराव गुजरांचं मस्तक छाटलं. ज्या वेळेस अशा काट्यांचं वेळीच निस्तनाबूत केले नाही, ते काटे देशासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी घातक ठरत असतात. पृथ्वीराज चौहान त्यांनी एकच चूक केली होती की त्यांनी मोहम्मद घौरीला 2 वेळा त्या ठिकाणी जीवदान दिलं होतं. दुर्दैव आहे आमच्या राष्ट्राचे मायबाप. ज्या गौरीला जीवदान दिलं त्या गौरीनं पृथ्वीराजांचं मस्तक उडवलं, त्यांचे डोळे फोडले. पुढे काय काय झालं तुम्हाला काही सांगायची गरज नाही. ज्या अजमेर शरीफ दर्ग्यावर तुम्ही जाता त्या अजमेर शरीफ दर्ग्याचा इतिहास युट्यूबला टाका. पृथ्वीराज चौहान आणि अजमेर शरीफ दर्गा यांचं काय नातं हे युट्यूबला टाका. हे तरुणांनी पाहणं गरजेचं आहे. रात्रंदिवस झुमकावाली पाहण्यापेक्षा धर्माबद्दल चिंतन करणं गरजेचं आहे. आपण देशाचं, देवाचं, धर्माचं काहीतरी देणं लागतो. आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावरती गोविंदबाबा दिसते नाही. बसलेल्या समाजाने सांगून द्यावं, कोणत्या राजकीय व्यासपीठावरती नाही, कोणत्या राजकीय स्टेजवरती नाही, कोणत्या राजकीय सभेत बाबा नाही. पण आज एवढ्यासाठी संप्रदायाचं काम होतंय, वारकरी संप्रदायाचं काम होतंय म्हणून बाबा त्या स्टेजवरती आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायांच्या विचारांचा प्रचार प्रसार होईल एवढ्यासाठी बाबा त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. जळगावला आमचं वारकरी, आपलं वारकरी भवन होतंय, बाबा त्याच्यामध्ये सहसचिव आहेत. कशासाठी? कुठलीही अपेक्षा नाही. आयुष्यभर त्या महात्म्याला कुठली अपेक्षा केली नाही. पण आजच का तर ते संप्रदायाचं काम आहे, ते धर्माचं काम आहे, ते देवाचं काम आहे, ते समाजाचं काम आहे, समाज हिताचं काम आहे. एवढ्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावं लागतो माय बापू. आणि ज्या वेळेस थोड्यांनी मोठ्यांनी असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं. भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे. मग हे तुमचं मत आहे का? महाराज म्हणतात माझं नाही. म्हटले मग हा धर्मनीतीचा संकेत आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात धर्मनीतीचा आहे गावाने वार.
एक कृष्ण नीती, एक भीष्म नीती, एक विदुर नीती, एक चाणक्य नीती, एक शिव नीती आहे, एक नीती शतक आहे भरतवारीचं नीती आहे. आजकाल नीती चांगली राहिली नाही. धृतराष्ट्राची चांगली होती का? सुईच्या डोक्यावर मावेल एवढी जमीन पांडवाने देणार नाही. तोंडात पाणी टाकली एक बी आवळत उरली नाही. नीती चांगली राहिली सध्या. शेतकऱ्याने 10 बाया निंदायला सांगल्या, 2 वाफ्या 2 त्या वाफ्या 2 त्या वाफ्या 2 त्या वाफ्या 2 त्या वाफ्या. शेतकरी बांधावर बसला आकडे काढत. सोयाबीन किती झाली, कापूस किती झाला, असं मजुरी किती झाली त्याचे आकडे लिहित बसला. मजुरीचे त्या 10 पैकी एखादी माऊली चपड राहते, त्या 9च्या पुढे ती चालते. मग त्या 9 एकीमेकीकडे पाहतात. 9 पैकी एक खडा उचलते, ते पुढे चालणारे टपकन मारते. तिला मारलं की ते मागे पाहते. मागे पाहिजे या नाव 2-4 एकर करणार. नीती नीती नीती. धृतराष्ट्राची नीती चांगली नव्हती, दुर्योधनाची नीती चांगली नव्हती. परिणाम काय झाला? तुमच्या समोर माय बाप भगवान कृष्णाची नीती आहे. काही गोष्टी समजत नाही आपल्याला. जे दिसतं तसं नसतं. कृष्णा 19 प्रकारचं कपट करतो असं महाभारतात आहे. पण एकही कपट स्वार्थासाठी. सांगा ना मला, कृष्णाने कोणतं कपट स्वार्थासाठी केलेलं आहे? बरं, कृष्ण अशी व्यक्ती आहे, कुठलं पद नाही, कुठला राजा नाही, पण त्याच्याशिवाय महाभारतात तेच चालत नाही. तसे काही लोक असतात, कोणा बिल्ला लावत नाही, कोणा झेंडा धरत नाही, कोणा बॅनरला बंबू ठोकायला जात नाही, कोणा गाडीमध्ये धाग्यावर दिसत नाही, कुठेही दिसत नाही, पण कार्यक्रम लावल्याशिवाय भगवान कृष्ण कुठेच दिसणार नाही. द्वारकेचा राजा कोण आहे? द्वारकेचा राजा कोण? ज्ञानोबा काय म्हणतात? द्वारकेचा राणा भगवान कृष्ण द्वारकेचे राजे नाही. द्वारकेचे राजे वसुदेव आहेत. बलराम दादा काय म्हणतात त्याला? राजानंतर असणार सेनापती म्हणा, युवराजपद. युवराजपद बलराम दादाकडे, राजा वसुदेव. कृष्णाकडे कोणतंच पात्र नाही, कोणतेच अधिकार नाहीत. नाही ती नीती नीती. मला नाशिकला रेल्वेने जायचं होतं, गाडी न्यायची, गाडी घ्यायला लागली होती. मला रेल्वेनं जायचं होतं. जळगावला आम्ही त्या ठिकाणी उभं होतो. रेल्वे जात होती, थांबली. 2-3 मिनिटं जळगावला गाडी थांबते एक्सप्रेस. आणि जाडजूड माणूस, चांगल्या घरातला, खात्यापित्या घरातला, खाली त्या ठिकाणी बूट गीट सूट पॅन्ट शर्ट, माझ्यापेक्षा मोठी ढेरी. आमच्या पावत्या फाटली, गोळवाटच तोडले. भजण्याची पावती फाटली पाहिजे. आता कुठं कुठं असतो त्या. तिने मोठी एअरबॅग, काहीच नाही त्याच्याकडे. श्रीमंत घरातला माणूस, फक्त हातात रुमाल आहे, एका हातात मोबाईल आहे, झप पावड, जीवाच्या आकांतात जातोय, घामाघूम झालेला आहे. आणि एक पतला माणूस, 2 बॅगा या हातात, 2 थैल्या या हातात, एक त्या ठिकाणी अशी अटकवलेली. आणि तो इतक्या जोरात पडतोय, एवढ्या बॅगा घेऊन त्या जाडजूड माणसाच्या पुढे पळतोय, धावतोय, पडतोय. तो घाईघाईने त्या ठिकाणी येतोय. तितक्याच गाडीनं हॉर्न दिला, गाडी निघाली. तो पतला माणूस त्या बॅगा, कळत होतं की हात्याच्या सोबत हे दोघं सोबत आहेत. तो एकदम पतला माणूस धावतोय, बॅगा घेऊन पडतोय, जीवाच्या आकांतानं पडतोय. कसा बसा तो गाडी सुरू झाली. एक डबा पुढे सरकला. तितक्यात याच्याकडून तो पळायला जात नव्हतं, याला धाप लागत होती. याच्या जीवाच्या आकांताचा घामाघूम झाला, कसा बसा चालत होता. तितक्यात गाडी निघाली आणि त्या बारक्या माणसाला त्या बॅगा ते सुटके सगळं धरून त्या डब्यात फेकताना त्याचाही तोल गेला. तो बी डबा माझा लागला. आम्हाला वाटलं चला बरं झालं, बिचारा बारीक माणूस एवढा गरीब बॅगा घेऊन धावत होता, त्याला गाडी सापडली. पण हाऊ जो जाडजूड होता मागे, हाऊ इथला जोर हसायला लागला. मला वाटलं याला गाडी सुटली म्हणून याला हसायला झाला. त्याला म्हटलं का काय झालं, का बरं हसताय? त्याने आधी हसून घेतलं. म्हटलं तुमची गाडी निघून गेली, तुम्ही जीवाच्या आकारात धावत होते, तुम्हाला गाडी पकडायची होती आणि तुम्हाला गाडी सापडली नाही, आणि तुमच्या सोबतचा माणूस गाडीत बसून गेला आणि तुम्ही इतक्या जोरात हसताय, काय आनंद आहे तुम्हाला? तो म्हणे महाराज, तुम्हाला पावसाळा येलो होता, तोच पुढे नाही घ्या. तुमची माझी परिस्थिती अशी विचारली. भगवान कृष्णानं सांगितलं काय, आपण त्याला मुद्दा घेतो काय?
एक कोण थापकन त्या ठिकाणी बाथरूम मध्ये जाऊन पडला, जोरात. आता पडला, बायकोने त्याला काय झालं, काय पडलं? याला वाटलं आपण मी पडलो सांगलं तर लाच चालली गेली. हाव म्हणे बन्यान पुढे म्हणजे म्हणे बन्यान एवढा आवाज असता तो म्हणे बन्यान मग मी बी होतो ना. तुमच्या डोळ्यांना जसं दिसतं तसं कधीच नसतं माझे बाबा. हो, धर्मनीती वरतून कृष्णाची नीती एकदम सोपी वाटते, वरतून कृष्ण चरित्र एकदम सोपं वाटतं, पण महात्म्यांचं उभं आयुष्य निघून गेलं पण कृष्ण चरित्र कळालं नाही. आम्हाला कृष्ण कळालाच नाही, आम्हाला कृष्ण समजलाच नाही. कोणाचा मी कोण राधे, कोणाचा मी कोण ग, ओळख मला राधे, ओळख मला. यशोदे देवकीच्या पोटी आला, यशोदेने सांभाळ केला, गोपाळांच्या पालनवाला, ओळख मला. नीती आहे चाणक्यांची नीती आहे, त्याच्यानंतर विदुर काकाची नीती आहे, त्याच्यानंतर भीष्म नीती आहे, कृष्ण नीती आहे, शिव नीती आहे. मायका कृष्ण नीतीचे उदाहरण सांगतो. काय झालं, पांडव अज्ञातवासात निघून गेले. वसुदेवानं कृष्ण आणि बलराम दोघा भावांना झापायला सुरुवात केली. म्हणले अरे बलराम कृष्णा, बहीण डोक्या एवढी झाली, उपर झाली, लग्नासारखं तिचं वय झालं, तरुण मुलगी घरात ठेवणं बरं नाही रे, तिच्या लग्नाकरता मी अजिबात पाहत नाही, तुम्हाला दोघांना त्याची चिंता नाही, स्वयं सुतक नाही. बलराम दादाला इतका तो शब्द लागला. म्हणले बाबा आई काळजी करू नका, माझ्या बहिणीसाठी असं स्थळ घेऊन येतो, तुम्ही विचार करा. बलराम दादा हस्तिनापुरात आले. पांडव दुर्दैवाने अज्ञातवासात गेले, ते जुगारामध्ये हारलेले होते. जेव्हा त्या दुर्योधनाला माहिती पडलं की सुभद्रेचा संबंध करण्याकरता बलराम दादा आला, त्याने अशी बडदास्त ठेवली बलराम दादाची. दादा 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 एकटा हा त्यांचा शिष्य होता, बलराम दादा त्यांचे गुरु होते, आणि त्यांनी इतकी चांगली बडदास्त ठेवली. बलराम दादा खुश झाले की इतका चांगला सज्जनाचे काय साधूशिनाकडे दुर्जनाचे होते. साधूला कळत नाही याच्या मनात काय काळ बरं चालू आहे. आणि मग त्या दुर्योधनाने विचारलं की दादा तुम्ही परेशान दिसताय, धावपळ झाली काय? काय नाही, माझ्या बहीण सोबत करता मुलगा पाहायचाय, लग्न करायचंय. शकुनीने सांगितलं मग इतका चांगला राजबिंडा असणारा येणाऱ्या भारताचा हा युवराज, आणि तुम्ही याला सोडून कोणता मुलगा पाहताय? दादालाही पटलं की इथं माझा शिष्य आहे, जवळचं नातं आहे, बलाढ्य क्षत्रिय आहे, चांगला आहे दुर्योधन, काय हरकत आहे? त्यांनी सांगितलं ठीक आहे, दिली माझी बहीण तुम्हाला. यांनी लग्नाची हावगोल केली, द्वारकेला आले आणि यादीच कृष्णाच्या हातात ठेवली. पाहुणे कोण कोण येणार आहे, काय मेनू आहे, बँड कोणाचा लावायचंय, मंडप कोणाचा लावायचंय, साऊंड कोणाचा लावायचंय, ऑर्केस्ट्रा लावायचा का भजनी मंडळाला भजन म्हणायला लावायचे, अशी सगळी यादीची यादीच त्या ठिकाणी कृष्णाच्या हातात ठेवली. म्हणे कृष्णाची यादी. म्हणले कशाची? विधानसभा त्याची. म्हणे नाही रे यादी कशाची? म्हणले आपल्या बहिणीच्या सोबतच लग्न ठरलं. म्हणले कोणासोबत? म्हणजे दुर्योधनासोबत. कृष्णानं कपाळाला हात मारला की काय दादा, पण मग मोठा भाऊ आहे, बोलता येत नाही, मर्यादा होती, मोठ्या भाऊ समोर बोलत नव्हते. आता मर्यादेच राहिली नाही माय बाबू, पूर्वीची मर्यादा गेली. बरं मी याला वचन देऊन ठेवलेलं आहे काय, आता तो वडील होईबा सर्वज्ञा पाळीनं मी आज्ञा तुझी, मी तुझी आज्ञा पाळणार आहे. वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं, आश्वासन दिलं होतं, मोडता येत नव्हतं, दादाच्या विरुद्ध जाता येत नव्हतं. मग करावं काय? कृष्णाने आपली नीती वापरली. काय केलं? अर्जुन अज्ञातवासात होता, त्याने जटा वाढल्या. अर्जुना सांगितलं अर्जुना द्वारकेला ये, साधू बनून काय कर? म्हणलं काहीच करू नको, माझ्या बहिणीचं लग्न माझ्या भावाने दुर्योधनासोबत ठरवलेलं आहे, मला तुला तिला लग्न द्यायचं नाही, तू तिला घेऊन पडून जा. हे पळवा पळवीची संकल्पना याच्यापासूनच सुरू झाली. त्याने रुक्मिणी पळवली, याच्या पोऱ्याने दुर्योधनाची पोरगी लक्ष्मणा पळवली, रावणाने सीता पळवली, पृथ्वीराज चौहानाने संयोगिता पळवली स्वयंवरामधून, ब्रिटिशांनी भवानी तलवार पळवली. जे पळवा पळवी सुरू झाली भाऊ अजून बी चालू. पहिले अहो व्हायरस फक्त जे शहरापुरता मर्यादित होता, आता गाव खेळा आम्ही पसरी घ्या बच्चेनावर लस बी नाही, तिचा 2 इंजेक्शन टोचली होतं, तसं बी काही
त्या व्हायरस वरती कोणतं औषध नाही, तुला सुभद्रेला पळवायचं. कृष्णानं सांगितलं इलाज नव्हता. अर्जुन दाढी जटावरून भव्य कपडे घालून त्या ठिकाणी द्वारकेत जाऊन बसला, मारुतीच्या पारावर बसला. आता कृष्ण द्वारकेत बऱ्या कृष्णासोबत अर्जुन बऱ्या थांबलेला होता. त्याला सगळे लोक ओळखीचे होते. कोणी दिसले दुरून जोळ काय बापरे भाऊसाहेब, भाऊसाहेब बापरे बाबांना मन ओळखली तर गावातली कोणी बाहेर नाही. शांताबाई, शांताबाईला वाटले बापरे बापरे काय काय. आणि बस गावात बातमी पसरवायला फक्त शांताबाईंना खेळावा सांगलो असा साधू येले माय पारवर दुरून ते की मला वेगळी शांताबाई हायचे कोणी माई माय बसेला शेत विषय सोडून द्या. मी द्वारकेत सांगतोय नाव जुने नाव कसे होते, शांताबाई, गुंफाबाई, द्रौपदाबाई, द्रौपदा राम, चैत्राम, आत्माराम, जीवराम, शिवराम, अजून जय राम, निदान राम तरी तोडायचे. तुकाराम, सखाराम, कृपाराम, ज्याची कृपा होते, रामाची कृपा कृपाराम, सीते सहित राम, सीताराम, बलभीम सोबत बलराम, विजय झाला जयराम, गंगाराम, गंगाराम गंगाराम बाटली मध्ये जातो गंगाराम करू. नाही नाही ते आमचे श्रेष्ठ आमचे वडील चोट्टी चोट्टी काढलं. बरोबर डोकामध्ये जन्म होणार पुढ्यावरती बोलायला मी काका गोड माणूस फार विनोदी व्यक्ती. गंगाराम बरोबर फार विनोदी व्यक्ती. ते पैठण तालुक्याने वरदान आहे बाबा. दोन चार कीर्तनकार लयच विनोदी त्या भागामध्ये. वरदान नाथ महाराजांची कृपा आहे. असो काय विषय झालो आपलं ओळखायचे बळराम, माफ करा अर्जुन, बळराम दादापर्यंत बातमी काय साधू येईल दादा आपल्या गावात. नुसतं दुरून पाहिलं सच्चे जे केलं नाव सांगितलं. देव म्हणे दादा या लोकांच्या काही नांदी मी लागत नाही. आणि कोणी होता याने बळराम दादा. याने बळराम दादा दुरून दादा बळराम दादा तुम्ही कृष्णाचे बंधू. बळराम दादा खुश घ्या माझे वय केली ते काही फुलाराम राहतात. सगळे राम झाले फुलाराम बाकी राहिले. बलराम दादा नाव घेतलं. बलराम खुश म्हणे बाबा आपल्याकडे जेवायला चला. जेवायला घेऊन गेले आणि मग जेवायला सगळे घरातल्या यादवांच्या कन्या. अर्जुन साधूच्या वेशात जेवायला बसले. भगवान कृष्ण समोर बसले. बलराम दादा कृष्ण तुम्ही म्हणणे नाही तुम्हीच बसले आपल्या काही जमत. जेवायला बसले. पात्र वाढले गेले. भात संपला. ताई भाता ताई म्हणजे यादवांच्या जेवढ्या मुली होत्या तेवढ्या ताई बलराम दादाच्या. दुसरी यादवाची पोरगी भात घेऊन आली पण ते डोळ्यात तिरपी होते. ते बलराम दादाकडे पाहिले आणि अर्जुन आले भात वाढले. यानं ताई म्हटलं कृष्णाला अर्जुनाला म्हटलं येणे बैल डोळ्याला तिरपी होती भो म्हणून अहो मला या दोन पॅडल लावायला सांगितलं ना बाबा. जेवता जेवताच अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं म्हणलं का भो ऐकून पहिले देवाला विचारायला सांगता न करू गोपीत चरिले म्हणजे बहीण येते. यादवांच्याच कन्या आमची बहिणी पण सुभद्रा नाही. जीवात जीवाला भांड्यात जीव पडला झाला. जेवण सुरू झालं भजे संपले. बडा म्हणलं सुभद्रा ताईडे महाराजांना भजे आण गे. सुभद्रा भजे घेऊन देवाची बहीण होती. देवके पालन मध्ये न जाता सुद्धा सुंदर दिसायची.
दैदिप्यमान सुंदर असं असणार त्या ठिकाणी ते रूप भगवतीचं. आणि ती आली भजे अर्जुनाच्या पात्रावर टाकले. अर्जुनानं तिच्याकडे पाहिलं. अर्जुन कान्हा बदलाले. कान्हा देव म्हणे हो अर्जुन्या ते काम करू नको. दादा बाजूलाच बसले. एक बोक्की मामा शेवटी जेवण झालं. बाबा विश्रांतीला गेले ना अर्जुनाने सुभद्रा पळवलं. बलराम दादा चिडले, संतापले, रागवले. मी ज्याला ज्याला स्थान दिलं त्याने माझी बहीण पळवली, जिवंत सोडणार नाही. कृष्णनाथाच्या आडवे म्हणले दादा शांत व्हा. कुठे निघाले म्हणले त्याला जेवण. म्हणले तो कोण माहिती तुम्हाला. म्हणले कोण. म्हणे अर्जुन. म्हणले असे डंग करतो अर्जुन. त्याला मी सांगितलं. म्हणजे कृष्णा आतापर्यंत तुझे सगळे नटखट विषय मी पोटात घातले हे मला आवडलं. काय आपलीच बहीण आणि तू मला सांगता दादा तुम्ही ऐकलं कुठे असतं. तुम्ही तर लग्न दुर्योधनासोबत ठरवलं होतं. आणि दादा ऐका शांत डोक्याने विचार करा दादा. कारण दादा तापड डोक्याला जात. देव म्हणे दादा तुम्ही पाठी निघायचा ऐसा तिकडे तीर्थयात्रेने मी नाही प्रमाणित असं दोरावीला सकाळपर्यंत होत. दादा तो अर्जुन होता. मी त्याला सांगितलं होतं तुम्ही ऐकलं नसतं. मग ऐका दादा या धृतराष्ट्राने त्याच्या मागच्या 100व्या जन्मामध्ये नागिन आणि तिचे 100 पिलं जाळून टाकले होते. तिने शाप दिला होता माझे लेकर माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी जळून करतायत. डोळ्यात आग मी आंधळी झालेली आहे. तिने शाप दिला होता की तू आंधळा होशील. जसे माझे 100 मुलं माझ्या डोळ्यासमोर मेले तसे तुझे लेकर तुझ्या डोळ्यासमोर मरतील. आणि या जन्मात धृतराष्ट्राला तो हिशोब चुकता करायचा आहे. दुर्योधन त्याचा पोरगा आहे. धृतराष्ट्राचा शेवटचा 100वा जन्म आहे. आणि दादा दुर्योधन अल्पायुष्य आहे. दुर्योधन लवकर मरणार आहे. दुर्योधन जर मेला आपली बहीण विधवा होईल. तुम्हाला बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलेला आवडेल का दादा. बलराम दादाने कृष्णाला घट्ट मिठी मारली. कृष्णा अरे हे होतं काय. धर्मनीतीचा हाय कामा तुम्ही धर्माचं रक्षण करा. धर्म तुमचं रक्षण करेल. छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजांनी आयुष्यभर धर्माचं रक्षण केलं. प्रभू रामचंद्राने आयुष्यभर धर्माचं पालन केलं. राम वर्तिती दिव्यतम असं म्हटलेलं आहे. धर्माची व्याख्या काय. राम जसं वागतो, राम जसं करतो, राम जसं बोलतो तो धर्म आहे. धार्येती इति धर्म. मग धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. निवडिले सार सार हे सार काय. सार 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 विठोबा. असार काय. त्रिगुण हे सार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. महाराज म्हणतात धर्मनीतीचा व्यवहार निवडिले सार असार हे. हे आम्ही निवडलेलं आहे. मग तुम्ही सार असार बाजूला निवडलं म्हणले हो. धर्मनीती सांगितली म्हणले हो. मग पापाची व्याख्या काय. तिसरं करणं. पापदाचे नाव विचारी
उन्मत्त करी सदा. भोजन त्याची भक्ती, मरण त्याची भक्ती, पाखंड्याची. मनाला येईल तसं वागणं, कुठलं देव नाही, देश नाही, धर्म नाही, शास्त्र नाही, पुराण नाही, संत सांगतात ते ऐकायचं नाही. मनाला येईल तसं वागणं याचं नाव पाप आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा.
दुःशासनाने द्रौपदीच्या पदराला हात घातला. कसायाच्या तावडीत गाय सापडावी तशी द्रौपदी कापुडतीला येते. कोणाची हिंमत झाली पण भीमसेन उठले आणि भीमसेन कडाडले. थोडा विकू दे त्याला. इस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो क्षत्रिय भी सुने, जो इस संसार में आने वाले वो क्षत्रिय भी सुने. मैं पांडुपुत्र भीम, मैं प्रतिज्ञा करता हूं महादेव की सौगंध, जिस पवित्र हाथों से दुशासन ने मेरी पत्नी पांचाली का केस पकड़कर कुरु की भरी सभा में उसे खींचकर लाया था, रणभूमि में मैं उस दुशासन की छाती चीरकर उसका लहू न पीऊं और उस दुशासन के बाहु उखाड़कर आसमान न फेंक दूं, तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा. यह मेरी प्रतिज्ञा है. अरे जिथे स्त्रीच्या पत्राला हात घातला 39,36,600 लोक मारले गेले. आज अत्याचार झाला की आम्ही मेणबत्त्या पेटवतो. ही मेणबत्त्या पेटवणारी संस्कृती आली कुठून? मेणबत्त्या पेटवून लागणार नाही. ज्याने अपराध केला त्याला पेटवायची वेळ आलेली आहे. मेणबत्त्या पेटवून लागणार नाही. तोपर्यंत हे बंद पडणार नाही. तू दुर्गा, तू भवानी, तू जगदंबा. आमच्या देशामध्ये स्त्री जातीचा सन्मान केला जातो. आमच्या देवघरात पहिला मुद्रा हा देवीला आहे, त्या कुलदेवतेला आहे. महाभारत घडलं स्त्रीच्या स्वाभिमानासाठी. रामायण घडलं 14 चौकड्यांची दौलत घरात झाली आपल्या पत्नीचा स्वाभिमान परत मिळवण्यासाठी. महाराजांनी तो पॉइंट आम्हाला घालून दिलेला आहे. राजाच्या पाटलाने केलेला बलात्कार, राजाने त्याला केलेली शिक्षा म्हणून इतिहासाने गौरव केला. धन्य धन्य शिवाजी सुरपराक्रमी पोरं केले जर्जर, बाजूने वायुरुक भोगला, बाजूने वायुरुक भोगला, बाजूने वायुरुक भोगला. अडविला स्वराज्यात सगळ्या जाती धर्माचे लोक महाराजांच्या सोबत निघाले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, तरी कोवळे रक्त सावळे. अर्धे मान शोभा अर्धे मान शोभा, अर्धे मान शोभा. सोळावर जाता होता महाराज, छत्रपती हलका. वयाच्या 16 वर्षी छत्रपतींनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती. 1.5 तप पूर्ण झालं तुमचं. 12 अजून 2 वर्षात 3 तप पूर्ण होतील. दुसऱ्या तपाकडे तुमची वाटचाल सुरू आहे. धर्मप्रेम बाळगा. धर्मच टिकला नाही बांगलादेश सारखी परिस्थिती होईल. धर्माबद्दल निष्ठा बाळगा, धर्माबद्दल प्रेम बाळगा. देव देश धर्माची आम्हाला गरज आहे. बाकीचे लोक त्यांच्या धर्माबद्दल एकनिष्ठ आहे, आपणही एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. मायबापांनो, शेवटी तुम्हाला एकच त्या ठिकाणी विनंती करतो, धर्माबद्दल प्रेम बाळगा, साधू संतांबद्दल आदर ठेवा, आई वडिलांची सेवा करा. कारण हे सगळं करण्यासाठी तुकाराम म्हणे धर्म रक्षावयासाठी देवाचं याठी जन्म घेणे. ज्ञानेश्वर
रामकृष्ण हरी. भगवंताच्या कृपेने श्री गुरूंच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने भजनी मंडळ व सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्यातील आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण महंत समाधान महाराज भोजेकर गोड असं महाराजांनी या ठिकाणी कीर्तन केलं. महाराजांना फोन केला आणि फोनवरती तारीख घेऊन महाराज वेळेच्या त्या कार्यक्रमाकरता उपस्थित झाले. खरं तर आज त्यांचा प्रवास उलटसुलट आहे. नाशिककडनं आले या कार्यक्रमाकरता आणि पुन्हा तीर्थकडे उद्या जायचं आहे. आपणा सर्वांचं प्रेम, गावाचं प्रेम, कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून महाराज प्रेमसूत्र दोरी येतो तिकडे जातो हरी या याप्रमाणे महाराज या ठिकाणी आले. पुनश्च आपणा सर्वांच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो, महाराजांना धन्यवाद देतो. आपल्या सप्ताहाचा पूर्वार्ध समाप्त झालेला आहे म्हणजे 4था दिवस. उद्यापासून उत्तरार्ध सुरुवात होणारे. पहाटे ठीक 5:30 वाजता दणदणीत असा काकड आरती होणार आहे. संध्याकाळी 5:30 ते 6:30 दणदणीत हरिपाठ होईल आणि रात्री 8:30 ते 10:30 पत्रिकेमध्ये उमेश महाराज दसरथे यांचं नाव आहे, परंतु दोघं महाराजांमध्ये बदल झालेला आहे. उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज उगले नांदगावकर उद्या महाराजांचं कीर्तन होणार आहे आणि महाराजांच्या जागेवरती आळंदीकर उमेश महाराज दसरथे हे 2 तारखेला येणार आहे. कार्यक्रमात बदल झालाय. उद्याचाही दणदणीत असाच कार्यक्रम आहे. आपण भरगच्च समाज या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाकरता गावातूनच नव्हे तर परिसरातून भाविक देखील बहुसंख्येने उपस्थित आहेत. नजरपुरत एवढा समाज या कार्यक्रमाकरता आहे. बाजूला हो समाज भरपूर आहे म्हणून पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. उद्याच्या सर्व कार्यक्रमाकरता आपण उपस्थित राहावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. बाहेरगावच्या मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. विठ्ठल